नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पूजाज किचनमध्ये. आज आपण भरपूर लेअरवाली खस्ता आणि खुसखुशीत या नारळाच्या करंज्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत. आणि ही करंजी खायला खूप छान लागते आणि या करंजीचं वरचं आवरण आहे ते आहे असं शेवटपर्यंत खुसखुशीत कसं राहील त्यासाठी हा व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. भरपूर लेयर्सवाली खस्ता करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे. त्यानंतर पाव वाटी इथे मी बारीक रवा घेतला आहे. करंजीसाठी आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे, मोठा रवा नाही घ्यायचा. आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे तुपाचं मोहन घालायचं आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचाभर तूप घेतलं आहे. त्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं. तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा डालडा जरी वापरला तरीही चालेल. मोठ्या आचेवर छान कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला हे छान मोहन गरम करून घ्यायचं आणि गरम तूप या पिठामध्ये ओतून घ्यायचं. गरम केलेलं तुपाचं मोहन संपूर्णपणे एकाच वेळेस आपल्याला ओतून घ्यायचं आहे. अर्ध आता अर्ध नंतर असं अजिबात करायचं नाही. आणि सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं, कारण हे तेलाचं मोहन खूप गरम असतं, हाताला चटका वगैरे बसू शकतो. आणि चमच्यानं मिक्स करून झाल्यानंतर हे मोहन थोडंसं कोमट होतं, मग याला हाताने मिक्स करून घ्यायचं. तर हाताने छान मिक्स करत हे तुपाचं मोहन या संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, त्यामुळेच आपला पदार्थ छान खुसखुशीत होणार. तर हे बघा, इथे माझं तुपाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लावून झालेलं आहे. तर आता हे तुपाचं मोहन व्यवस्थित पीठ लागलं गेलं की नाही हे कसं ओळखायचं? तर या पिठामधील पीठ थोडंसं हातावर घेऊन बघायचं आणि त्याची अशी मूठ करून बघायची. त्याची जर अशी छान मूठ तयार झाली तर समजायचं आपलं मोहन या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं आहे. आता या पिठाला आपण छान मळून घेऊया. त्यासाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे. तर हे पीठ मळताना थोडं सैलसर मळायचं, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा भिजल्यानंतर तो थोडासा फुगतो आणि पीठ आपोआप घट्ट होते. तर हे पीठ तुम्ही सुरुवातीलाच खूप घट्ट मळून घेतलं तर भिजल्यानंतर अजून जास्त घट्ट आणि मग जे करंजीच्या वरचं आवरण असतं ते खूप जास्त कडक होतं आणि नंतर खुसखुशीत तयार होत नाही. तर अशा प्रकारे हे करंजीचं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे साधारणतः अर्धा तासासाठी. तोपर्यंत आपण करंजीमध्ये घालण्यासाठी ओल्या नारळाचं सारण तयार करून घेऊया. तर इथे मी 1 वाटी गूळ आणि ज्या वाटीमध्ये गूळ घेतला आहे त्याच वाटीने बरोबर 2 वाटी ओला नारळ खोवून घेतलेला आहे. तुम्ही हा नारळ किसून घेतला तरीही चालेल. तर 2 वाटी ओल्या नारळासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे. असं हे प्रमाण घेतलं तर सुरुवातीला इथे मी एका पॅनमध्ये 1 चमचाभर तूप घालून घेत आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर खसखस घालायची आहे. मिनिटभर छान परतून घ्यायचं. खसखस आपली छान परतली गेली की मग लगेचच आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. ड्रायफ्रूटसुद्धा छान परतून घेऊया. ड्रायफ्रूटची क्वांटिटी इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे छान असे परतले गेले की आता आपण यामध्ये लगेचच खोवून घेतलेला नारळ टाकून द्यायचा आणि तुपामध्ये साधारणतः 1 ते 1.5 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. सतत आपल्याला हे नारळ मिक्स करत राहायचं आहे आणि शक्यतो इथे आपल्याला जाड बुडाची कढई किंवा पॅनचा वापर करायचा आहे, जेणेकरून हे मिश्रण तळाशी लागणार नाही. ते 1.5 मिनटं झाली आहे. आता यामध्ये आपण बारीक केलेला 1 वाटी गूळ घालून घेऊया आणि खोबऱ्यामध्ये छान हा गूळ मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला इथे मध्यमच ठेवायचा आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला हे सारण बनवायचं नाही. छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपलं हे सारण थोडंसं ओलसरसुद्धा झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे छान व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून घेऊया. वेलची पावडरनी सारणाला छान असा फ्लेवर येणार आहे. ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे सारण थंड व्हायला साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला घट्ट असा साठा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा साजूक तूप घेतलं आहे. तुपाऐवजी तुम्ही इथे तेल वापरलं तरी चालेल. दोन्ही जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपलं करंजीसाठी बनवलेला साठा तयार झालेला. असा साठा तयार करून ठेवला की करंजी मस्त अशी खुसखुशीत तयार होते. आता आपण करंजी बनवायला घेऊया. आता आपलं पीठ मस्त असं भिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलं आहे, त्यामुळे थोडंसं पीठ आणखी घट्ट झालं आहे.
आता हे पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घेणार आहोत. आता चपात्यांसाठी जसे छोटे छोटे गोळे करतो अगदी एकसारखे 4 भाग करून घेणार आहोत. आणि तर अशा प्रकारे माझे इथे गोळे करून झाले आहेत. आता यातला एक गोळा घेऊन त्यावर थोडंसं मैदा किंवा तांदळाचं पीठ घालून अगदी नॉर्मल जशी आपण चपाती लाटतो अगदी तशीच पातळ पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. अशा सेम पद्धतीने बाकीच्या सर्व पोळी इथे आपण लाटून घेऊया. अशा प्रकारे इथे माझ्या सर्व पोळ्या लाटून झाल्या आहेत. आता सगळ्यात मोठी जी पोळी आहे ती अशी बेसला ठेवायची आणि आपण जो साठा तयार करून ठेवला होता त्यातला अर्धा पाऊण चमचा यावर घालायचा आणि हाताने छान असं पसरवून घ्यायचं. खूप जास्त जाड करायचं नाही किंवा खूप पातळही करायचं नाही. व्यवस्थित या पोळीला लागलं पाहिजे असं आपण पातळसर लावून घेऊया. आता यावर आपल्याला दुसरी पोळी घालायची आहे. सेम प्रोसेसनी आपल्याला पोळीलासुद्धा हे मिश्रण लावून पसरवून घ्यायचं आहे. असं तुम्ही जितकं जास्त कराल तितकं तुमच्या करंजीला जास्त लेयर्स येतील. तर इथे साधारणतः 3 पोळ्यांना असं छान लावून घेतलं. आता ही जी चौथी पोळी आहे अशी याच्यावर घालून असं हलक्या हाताने प्रेस करायचं. पोळीच्या अशा बाजूच्या कडा दाबून घ्यायच्या. असं हे छान करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचा पातळसा असा रोल करून घ्यायचा आहे. जमेल तितका अगदी पातळ असा रोल करून घ्यायचा म्हणजे करंजीला छान लेयर्स येतात. असं रोल करून घेतल्यानंतर थोडंसं असं ताणून घ्यायचं म्हणजे आपला असा छान रोल तयार होतो. मोठ्या करंज्या बनवायच्या असतील ना त्या आकाराचे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता काय सुंदर अशा लेयर्स आले आहेत. आता असा एक गोळा घ्यायचा आणि हाताच्या तळभागाने हा गोळा पुढच्या दिशेला सरकवून घ्यायचा. असं केल्याने करंजी संपूर्ण तयार झाल्यानंतर छान लेयर्स येतात. आता करंजीची पुरी जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटून घ्यायची. आता माझी एक पुरी लाटून झाली आहे. आता यामध्ये गरजेपुरतं सारण भरून घ्यायचं. सारण थोडं जास्त घालायचं म्हणजे करंजी छान गुबगुबीत तयार होईल. सारण भरल्यानंतर आता बाजूला थोडं पाणी लावून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित दाबून चांगलं बसलं जाईल किंवा तेलामध्ये सुटणार नाही. आता पाणी लावल्यानंतर दोन्ही बाजू एकमेकांना जोडून घ्यायच्या आणि काठं छान दाबून घ्यायची. तर अशा प्रकारे तुम्ही अशा हाताने करंजी बनवू शकता. जर तुमच्याकडे करंजी बनवायचा साचा असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता. पण इथे मी संपूर्ण करंज्या हातानेच बनवून दाखवणार आहे. आता बाजूच्या ज्या कड्या आहेत त्या तेलात टाकताना बऱ्याचदा सुटतात. त्यासाठी काय करायचं तर अशा फोर्कनी किंवा याऐवजी तुम्ही काडी वापरली तरी चालेल. तर फोर्कनी आपल्याला छान दाबून घ्यायचं आहे म्हणजे याला सुंदर अशी डिझाईनसुद्धा येते आणि या बाजूच्या कळ्यासुद्धा छान दाबल्या जातात आणि त्यामुळे त्या तेलात अजिबात सुटत नाही. मस्त अशी छान आपली हाताने बनवलेली करंजी बनवून तयार आहेत. सेम पद्धतीने आपण बाकीच्या करंज्यासुद्धा बनवून घेऊया. तर इथे माझ्या सर्व करंज्या बनवून झाल्या आहेत. आता यांना आपण तळून घेऊ. करंजी तळण्यासाठी इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर करंजी तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम किंवा खूप जास्त कोमट नसावं. आता एक एक करून करंजी आपण यात घालूया. गॅस मध्यमच ठेवायचा आणि यामध्ये करंजी घालून घ्यायच्या. तर लक्षात घ्या खूप जास्त करंज्या तेलामध्ये घालायच्या नाही. जेवढ्या कढईत बसतील तेवढ्याच करंज्या घालून घ्यायच्या. असं केल्याने काय होईल तर तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि तुमच्या करंज्या छान खुसखुशीत तेलात तळल्या जातात. तर हे बघा एका बाजूने आपल्या करंज्या भाजून झाल्या आहेत. आता या करंजीला उलटून घेऊया. या करंज्यांना तळताना खूप जास्त पांढऱ्या रंगावर तळून घ्यायचं नाही. थोडंसं लालसर रंगावरती तळून घ्यायचं म्हणजे या शेवटपर्यंत खुसखुशीत राहतात. आणि या करंजीमध्ये आपण ओला नारळ वापरलेला आहे त्यामुळे ही करंजी लालसर रंगावरती तळून घ्यायची. जर खूप पांढऱ्या रंगावरती किंवा फिकट रंगावरती करंजी तुम्ही तळली तर करंजी पटकन मऊ पडण्याची शक्यता असते. तर हे बघा इथे करंज्या तळून झाल्या आहेत. या करंज्यांना थोडंसं लालसर रंगावरतीच तळून घेतलं आहे. आता या करंज्यांना मी काढून घेते. याच पद्धतीने आपण बाकीच्या करंज्या तळून घेऊया. तर करंज्याची दुसरी बॅच तळताना सुद्धा गॅस मध्यमच ठेवायचा. खूप जास्त वाढवायचं नाही आणि एक एक करून घालून घ्यायच्या. आता दुसरी बॅच देखील छान तांबूस रंगावरती माझी इथे तळून झाली आहे. यांना देखील मी काढून घेते. तर हे बघा इथे माझ्या सर्व करंज्या तळून झाल्या आहेत.
काय सुंदर रंग आला आहे करंजीला आणि मस्त अशा लेयर्स दिसत आहेत आणि बघूनच समजत आहे की या एकदम खुसखुशीत अशा तयार झाल्या आहेत। या करंज्या आपण हातानेच बनवल्या आहेत तरीसुद्धा तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसत आहेत आणि अजिबात तेलात सुद्धा सुटलेली नाही आहे। आता हलकीशी करंजी इथे कोमट झालेली आहे। एक करंजी इथे मी तुम्हाला फोडून दाखवते। आवाज ऐकता ना, काय मस्त अशा खुसखुशीत खस्ता अशा आपल्या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करंजी घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।